नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? तर सुरू करूया आजचा नवीन ब्लॉग. चला तर मग. मित्रांनो, मी आज आलेलो आहे आमच्याच गावाच्या हद्दीमधल्या डोंगरावरती. आणि मी कधीतरी असं येत असतो म्हणजे चालायला वगैरे येत असतो इथं. कारण काय आहे की म्हणजे दररोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये असं कधीतरी एक छोटासा ट्रेक आपल्याला केलंच पाहिजे. कारण काय आता कामाची गडबड तर सगळ्यांनाच असते, त्यामुळे किल्ल्यांवरती जाणं म्हणजे डेली आपल्याला पॉसिबल नाही आहे. मंथमध्ये एकदा किंवा वीकमध्ये एकदा असं जाऊ शकतो, पण माझ्याकडून तर सहसा म्हणजे सारखं जाणं होत नाही. त्यामुळं कसं की एक छोटासा ट्रेक किंवा एक छोटीशी एक्सरसाइज म्हणून मी या डोंगरावरती येत असतो. तर तुम्हाला इथला नजारा दाखवतो आणि या डोंगरावरतून माझं गाव कसं दिसते ते सुद्धा दाखवतो. संध्याकाळची वेळ झाली आहे मित्रांनो, आणि 5:30 वाजले असतील. तुम्ही बघू शकताय की आता सूर्यास्त पण होणार आहे. काय झालंय मित्रांनो, आता की थंडीचे दिवस आहेत आणि ह्या दिवसांमध्ये सूर्यास्त थोडा लवकर होतो. उन्हाळ्यामध्ये तर सूर्यास्त उशिरा होतो. त्यामुळे 5:30 वाजलेले असताना असं वाटतं की आता थोड्याच वेळात आता इथे अंधार पडणार आहे. आणि तुम्ही समोर बघू शकता आता धुकं पसरलेलं आहे सगळीकडे, त्यामुळे थोडंसं ब्लर दिसते. तर समोर जो दिसतोय हायवेच्या कडेला तो आमचा केळवडे फाटा, आणि ह्या फाट्यावरूनच आपण खाली गेलो की आमचं केळवडे गाव येतं. तुम्ही बघू शकता आता इथं हायवे जवळ असल्यामुळे काय झाले की रोडचा गाड्यांचा वगैरे आवाज पण या व्हिडिओमध्ये येत असेल. आता आपण थोडं जर वरती गेला अजून तर हा आवाज कमी कमी होत जातो, परंतु आता आपण सध्या जवळ आहे रोडच्या, त्यामुळे आता हा गाड्यांचा आवाज आपल्याला ऐकू येतोय. चला मित्रांनो, थोडंसं पुढे जाऊया, पुढे काय भेटतंय ते बघूया. मी चाललेलो आहे आता वरती, आणि खरं सांगतो मित्रांनो, बऱ्याच दिवसातून आलोय, त्यामुळे थोडासा दम सुद्धा लागलेला आहे. चला तर मग आता जाऊया. ॲक्च्युली माझं टार्गेट काय आहे, एकच मिनिट मी तुम्हाला दाखवतो. ते जे समोर टोक दिसतंय ना, तर तिथं जायचं आणि रिटर्न यायचंय. तर आता आपण तिथे चाललेलो आहे. मी थोडंसं चालतोय, त्यामुळे चालल्यामुळं काय होतं की आपल्याला घाम येतो. परंतु काय झालं इथं की आपण आता बरंच अंतर वरती आलोय चालत, त्यामुळे असं इथं थोडीशी थंड हवा सुटली, त्यामुळे ती गरमी शरीरातली जाणवत नाही. नॉर्मली जर आपण सरळ रस्त्यांनी चाललो तर काय होतं की आपल्याला ते जाणवतं की खूप घाम येतोय, गरम होतंय, आणि त्यामुळे आपण असं थांबतो रस्त्यामध्ये किंवा दम लागतो. परंतु काय झालं आता इथं जरी दम मला लागत असला, घाम येत असला, तरी काय आलं की हे निसर्गरम्य वातावरण आहे. तुम्ही मागच्या बाजूला माझ्या बघू शकता, आणि हा डोंगर आहे, आणि आता आपण उंचावर आलेलो आहे, आणि इकडंच मागच्या बाजूला घनदाट झाडं वगैरे पण आहे. त्यामुळे काय की इथं एकदम प्युअर हवा वगैरे असते. तुम्हाला दाखवतो मी, बघू शकताय इकडे घनदाट झाडी आहे. अजून थोडंसं आपण असंच खालून पुढे गेलो ना तर आपल्याला सगळी झाडी वगैरे बघायला भेटेल. त्यामुळे इथं मस्त थंड हवा सुटली आहे मित्रांनो, त्यामुळे भारी वाटते. आता मी तुम्हाला दाखवतो मी कुठून आलोय. तर तुम्ही बघू शकता हे जे समोर कॉलेज दिसतंय ना, ऍक्च्युली इथं डोंगरामध्ये कॉलेज आहे, नायगाव आणि केळवड्याच्या हद्दीमध्ये. तर त्या कॉलेजच्या रस्त्यावरून तिथेच मी गाडी लावली माझी टू व्हीलर, आणि तिथून मी आता चालत आलोय वरती असंच ह्या रस्त्याने. आणि मी मगाशी तुम्हाला दाखवलेलं की आपल्याला डोंगराच्या ह्या समोरच्या टोकापर्यंत जायचंय. तर आता मी चाललेलो आहे तिकडं, थोडं अंतर आता कापलेलं आहे आणि पुढं पुढं चाललोय. मी आलेलो आहे ह्या टेकडीवरती, आणि इथे एकदम असा सरळच रस्ता आहे. तुम्हाला दाखवतो, इथे एकदम असं सरळ चढाई आहे, एकदम असं सरळच चढावं लागतं. असं चढून आपण आलेलो आहे, आणि आता वरती चाललोय मित्रांनो. इथं दगडामध्येच आता वाढ झालेली आहे, असं लोकांनी जाऊन वगैरे एक्सरसाइज साठी लोक येत असतात इथे. आपण पण चाललेलो आहे आता वरती. खरंच खूप दम लागलाय, कारण काय आलंय बऱ्याच दिवसातून आलोय. आता थंडीचे दिवस असल्यामुळे ना धुकं वगैरे थोडं लवकर पडले, तुम्ही बघू शकता, आणि दम पण लागले मला. इथं बघा मित्रांनो रस्ता कसा आहे, म्हणजे एकदम घसरटा रस्ता आहे. शूज वगैरे जर चांगले नसतील ना तर आपण 100% घसरणार असा रस्ता आहे. चाललेलो आहे आता वरती, आणि फायनली मित्रांनो मी पोचलेलो आहे या डोंगराच्या वरच्या टोकावरती. आता इथून पुढे असा सपाटच डोंगर आहे एकाच लेवलला, परंतु ह्या ठिकाणी येस्तवर खूप दमछाक होते. तुम्ही
तुम्हाला व्हिडिओमध्ये जाणवत असेल की मला बोलताना दम लागलाय तरी पण मी बोलतोय. सवय नसल्यामुळे असं होतंय. जर सवय असती तर असं म्हणजे झालं नसतं आपल्याला. मित्रांनो, ही दृश्य कशी वाटतात ते व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. मी तुम्हाला आमच्या गावाच्या बाजूचं दृश्य दाखवलं, परंतु ह्याच्या ऑपोजिट साईडचं दृश्य, जसं की देगाव नायगाव वगैरे गावं ह्या बाजूला आहेत, तर त्या बाजूचं दृश्य पण तुम्हाला दाखवतो. इकडे थोडी शांतता आहे कारण आमच्या गावाच्या कडेने हायवे जातो, परंतु इकडे एवढी रोडची रहदारी नाही. तुम्हाला दाखवतो. इथे एकदम शांत वातावरण, मस्त वातावरण आहे. एकच मिनिट, तुम्ही बघू शकता मित्रांनो, एकदम शांतता इथं. इकडे पण धुकं वगैरे पसरलेलं आहे, बघू शकता. आणि थंड हवा सुटली मस्तच. तुम्हाला आता ह्या पानांच्या हलण्यावरून समजलंच असेल. बघू शकता एकदम शांतता आणि भारी वातावरण आहे खरंच. डोंगरावरचा नजारा बघून झालाय आणि मी आता खाली उतरतोय. पण प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का, की तुम्हाला दाखवतो. मी आलोय हे क्लॉक्स घालून आणि इथे एकदम घसरटा रोड आहे, असा एकदम तीव्र उतार. म्हणजे खूप मला सावकाशी यावं लागलं. इकडे तर तुम्ही बघू शकता एकदम घसरटा रोड. आता मी खूप हळूहळू चाललोय, तुम्ही बघू शकता. एकदम स्लोली पाऊल मी पुढं टाकतोय आणि पुढं चाललेलो आहे. तर तुम्ही अशी चूक मित्रांनो करू नका. मला येताना समजलं नाही की नाही का म्हणजे एवढं घसरू शकतं, परंतु काय झालं आता की खरंच खूप घसरतंय. मी एक क्लॉक्स घालून आलोय. तुम्ही जर मित्रांनो अशा कुठं ठिकाणी जाणार असाल ना, डोंगरावर वगैरे, तर शूजच घालून गेलेलं चांगले. आणि शूज पण असे की ज्या शूजला चांगली ग्रिप असेल. चला आता मी चाललोय गाडीच्या जवळ आणि तिथं पोचू आता आणि मग डायरेक्ट गो टू होम. बरंच अंतर क्रॉस करून आता आलोय आपण. तुम्ही बघू शकता माझ्या मागच्या बाजूला की तिथं ही टेकडी आहे, ती लांब. तिथं गेलो होतो आपण आणि आता मी चाललेलो आहे आता आमच्या घराच्या दिशेने. तुम्ही बघू शकता मी माझी टू व्हीलर इथं लावली. स्प्लेंडर बाईक आहे माझ्याकडं, मी इथं लावली. आता तिथं जायचं आहे आपल्याला. मी आलेलो आहे आता माझ्या गाडीजवळ. तुम्ही बघू शकता मी इथं गाडी लावलेली. परंतु काय मित्रांनो, मी इथे एक म्हणजे नवीनच गोष्ट बघितली, तुम्हाला दाखवतो काय आहे ती. मला आयडिया नाही आहे ॲक्च्युली हे काय. तुम्हाला जर कुणाला आयडिया असेल तर व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तुम्ही बघू शकता ठिकाणी असं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. यावर कुठं तर काय तरी लिहिलेलं नाही आहे. मला असं वाटतंय की हा हद्दीसाठी, दोन गावांच्या मधल्या हद्दीसाठी असं केलं असेल मे बी. परंतु ह्याच्यावर काहीतरी लिहिणं अपेक्षित होतं, परंतु काही लिहिलेलं नाही. मला तर असंच वाटतंय की हे म्हणजे हद्दीचं चिन्ह आहे. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. चला आता गाडी काढूया आणि घराच्या प्रवासाला निघूया. चलो. फायनली मित्रांनो मी आलेलो आहे, म्हणजे खालच्या रस्त्यावर आलेलो आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता मी घरी चाललोय. काय जस्ट 2 मिनिट्समध्ये मी आता घरी पोहोचेल. पण आजच्या या ब्लॉगमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.